अगो तू ट्रक खाली येणार होतीस तर तुला वाचवायला रॉकी आला आणि रॉकीच गेला. अगं तुला साधं खर्चटलं पण नाही आणि रॉकीचा जीवच गेला. रॉकी काय होते? रॉकी इथे बघ माझ्याकडे बघ. चूकच घडली ग बाई, तुझ्या हातून चूक घडली आणि साधी सुधी चूक नाही ग, घोडचूक घडली नाही का. एखाद्या माणसाचा आपल्यामुळे जीव जातो म्हणजे केवढी मोठी चूक आहे ही. असं वाटणार तुला की आता मी या चुकीची शिक्षा घेते, प्रायश्चित्त घेते व त्यासाठी मी माझा जीव देते. बरोबर आहे, बरोबर आहे, तसंच करायला हवं. बरोबर आहे, तसंच करायला हवं. बरोबर आहे, तसंच करायला हवं. हा, स्वतःचा जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल. 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 हा नाही बाई, अगो ते अरे देवा, अरे देवा देवा देवा. आई इकडे इकडे जरा मोकळ्या हवेत उभी राहा म्हणजे बरं वाटेल. हा उठा उठा उठा, चला 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 चला, जरा मोकळ्या हवेत जाऊया. हा अगं नको विचार करू, आता हळू. आता मला सांग, तुझ्या पश्चाताप करण्याने रॉकी परत येणार आहे का? नाही की नाही? मग या पश्चातापाचा काय उपयोग? त्यापेक्षा जीव देऊन टाकायचा. आपला जीव गेला ना की मग ते पाप फिटेल. तुझ्यामुळेच गेलाय की नाही रॉकीचा जीव, तुझ्यामुळेच गेलाय की नाही. त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते, तूच त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते, तूच त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते. रॉकी काय होते? रॉकी इथे बघ माझ्याकडे बघ. चूकच घडली ग बाई, तुझ्या हातून चूक घडली आणि साधी सुधी चूक नाही ग, घोडचूक घडली नाही का. असं वाटणार तुला की आता मी या चुकीची शिक्षा घेते, प्रायश्चित्त घेते व त्यासाठी मी माझा जीव देते. बरोबर आहे, बरोबर आहे, तसंच करायला हवं. बरोबर आहे, तसंच करायला हवं. बरोबर आहे, तसंच करायला हवं. हा, स्वतःचा जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल. स्वतःचा जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल. जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल. मला नाही माहिती ते, मला नाही माहित. मी हो शांताबाई, शांताबाई काय झालं? काय झालं काय विचारता? कुठे होतात तुम्ही? आता शिवा खाली पडणार होती ती. तुम्ही मला म्हणाला होता तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते म्हणून, मग कुठे गेला होता? अहो मी तिला प्रसाद भरवला आणि हे तेल गरम करायला गेले, तेवढ्यात ही पोरगी इथं कशी काय आली कळलंच नाही हो मला. शिवा बाळा, तुला काय आठवते? कशी आलीस तू इथे? कोणी आणलं तुला इथे? आठवते? ओ सीताई, अहो तिला धक्का बसलाय, उगाच नको तिला बोलायला लावूया. आता सकाळी पण बघितलं तुम्ही, आता खाली कशी बसली होती आणि आता ही अशी बाहेर आली. नको बोलायला लावूया तिला. हा शिवा बाळा, असं नको करत जाऊस. आता मी आले नसते तर? सीताई तुम्ही काळजी नका करू, मी काय करते तिच्या पायाला तेल लावते, चांगलं चोळते म्हणजे गाढ झोप लागेल. आता मी आईच्या आणि तिला एकटीला सोडत नाही अजिबात. हा, ती झोपल्याशिवाय तिच्या रूम मधनं बाहेर नाही पडायचं तुम्ही? नाही नाही नाही. शिवा ये बाळा, ये. बाळा कसं वाटतं बाळा? बाळा उठतेस का? थोडं काहीतरी खाऊन घेतेस? थोडंसं खा ना, बरं वाटेल. आणू काहीतरी? ए राजा, आणू काहीतरी? खातेस? बाई ग, कशी सुकून गेली आहे पोर, काय हालत करून घेतली आहे स्वतःची. बघा ना, काही खात पण नाही, अजिबात काही खायला तयार होत नाही. बाळा अशाने तुझी तब्येत अजून खराब होईल ग राजा, थोडं खा ना ग. मी काय म्हणते उर्मिला ताई, तुम्ही गरम गरम वरण भात घेऊन येता का तिला?
म्हणजे गरम गरम असलं का पोटात पटकन जाईल. हा, मी देवीचा प्रसाद घेऊन आले, तो खाऊ घालते तोपर्यंत. बर. हा बाळा, मी आणते. हा, लगेच येते मी. मी लगेच येते सोन्या. आणि शांताबाई आहेत ना, मी लगेच येते. हं? आहे मी. होईल होईल, सगळं नीट होईल. हा, देव आहे बाई, देवाशिवाय कोण असतं का? हा, प्रसाद खा देवाचा, खा. अगं असं नाही करू बाया. हा, देवी येते, तिचा मान राखावा. अगं देवच दुःख देतो, देवच त्यातनं सावरतो ग बाई. हा, खा जरा, म्हणजे बरं वाटेल. हा, खा खा, गुण ग माझी बाई, उगी उगी खा. अजून थोडा खाते का? बरं वाटेल ना? हा, बरं वाटेल आता. झालं का काम? आठवतंय का कशी ती शिवा आली होती ग, हातावर अशी रॉकीला घेऊन, रक्तानं माखलेला. बाई बाई, शिवामुळेच झालंय सगळं.